मित्रांनो, मी आलोय आज शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये आलोय मी त्या ठिकाणी जिथं मी काम करत होतो आजपासून 2 वर्ष अगोदर. तर हे बघा, इथं ह्या साई यात्रा ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये मी कामाला होतो मित्रांनो. 2 वर्षापर्यंत मी काम केलं इथं आणि मी अशा कंडिशनमध्ये शिर्डीमध्ये आलो तेव्हा अशी कंडिशनमध्ये होतो, म्हणजे आजही त्याच कंडिशनमध्ये समजा, पण माझं बरं झालं होतं माझ्यात, नाही का. तर मित्रांनो, मला इथं भरपूर सपोर्ट मिळाला, साथ मिळाली, मित्र कंपनी चांगली होती मित्रांनो. मी म्हणजे इथं शिर्डीमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा इतकी वाईट कंडिशनमध्ये होतो आणि मी इथं आलो आणि एकदमच सगळं विसरून गेलो, माझं दुःख वगैरे, नाही का मित्रांनो. ते माझे मित्र म्हणा, माझे सर म्हणा, इतका सपोर्ट केला, एवढं प्रेमानं समजून सांगितलं. आणि आजही ज्या कंडिशनमध्ये मी, त्या कंडिशनमध्ये मी कधीही मला गरज पडली मी त्यांना फोन करत असतो, सर मग असंच झालं, मला एवढा सपोर्ट करतात, प्रेमानं समजून सांगतात काही विषय असला तर. आणि आज आपण त्यांच्यासोबत भेट घेऊ. ते व्हिडिओमध्ये यायला तर नकोच म्हणत होते, पण आपण काय करू, मी त्यांना म्हणलं बाबा या तुम्ही बोला जरासं, तर येऊ राहिले ते व्हिडिओमध्ये, तर बोलूया आपण त्यांच्यासोबत. नाही मित्रांनो, मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा मी तुम्हाला पहिलेच बोललो की माझी कंडिशन खूप बेकार होती आणि मला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा मोठ्या भावासारखं म्हणजे पुढची तेव्हा माझ्यासोबत उभं राहिले आणि प्रेमानं समजून सांगित राहिलं. आमचे सहकारी मित्र जेवढे ड्रायव्हर कंपनीतले जे मित्र आहे आमच्या कंपनीमध्ये, ते सगळ्यांना प्रेमानं सगळं समजून सांगणं, त्यांचं काम म्हणजे असं एकदम काय म्हणते त्याला, संजीवनी बुटीसारखं त्यांचे शब्द असे काम करते, नाही का मित्रांनो. नारायण हा खूप कष्टाळू मुलगा आहे आणि याच्यात एक मेहनत करण्याची जी धडपड आहे, एक जिद्द असते आणि प्रत्येक माणसाला आयुष्यात जिद्द पाहिजे. तर नारायणकडे ती धडपड आहे आणि खूप प्रामाणिकपणे आणि कष्टाने त्यांनी काम केलं आहे. माझ्याकडे 3-1 वर्ष त्यांनी चांगलं काम केलं आणि आज रोजी ही त्याची जी म्हणजे काम करण्याची तळमळ म्हणतो आपण, एक धडपड आहे, एक जिद्द आहे का लाईफमध्ये आपल्याला पुढं जायचं आहे, काहीतरी खूप चांगलं करून दाखवायचं आहे आणि ते त्याच्याने नक्कीच होईल, कारण की त्याच्यामध्ये गट्स आहेत. आणि आज त्याने जे चालू केलं आहे, जेव्हा त्याचा पहिला व्हिडिओ मी बघितला, मी त्याला फोन केला, अरे नारायण म्हटलं तू तो छाग आहे म्हटलं. हसायला लागला, नाही म्हणे गुरु तसं नाही, असं नाही, हे नाही, ते नाही, छान आहे म्हटलं, कर. आणि अशानेच म्हणजे आपली जी सुरुवात असते ती सुरुवात शेवटपर्यंत कुठं नेईल माणसाला, याचं लिमिटलेस काम आहे. आणि नक्कीच मी सगळ्यांना ही विनंती करतो आणि भगवंताला आशीर्वाद मागतो की आमच्या नारायणला खरंच खूप सपोर्ट मिळावा, खूप प्रसिद्धी मिळावी आणि त्याच्या जे काही त्याचे म्हणजे स्वप्न आहेत भगवंतानी पूर्ण करावं. आणि एक कन्यारत्नही प्राप्त झालं त्यांना, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि अशीच प्रगती व्हावी, कारण खरंच खूप कष्टाळू मुलगा आहे आणि यांनी खूप जिद्दीने काम करतो तो. सर जे बोलले आतापर्यंत ते खरंच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा मी इथं शिर्डीमध्ये आलो होतो, मला शिर्डीतलं काहीच माहीत नव्हतं. मला म्हणजे एवढं माहीत होतं गाडी चालवता येते आपल्याला, काही साईट सीन वगैरे काहीच माहीत नव्हतं, काही नव्हतं. सरांनी मला सगळं लगे A to Z सगळं सांगितलं, कुठं जायचं, कसं काम करायचं, सगळ्यांसोबत ओळख वगैरे करून दिलं म्हणजे. आणि मी लोकांना, शिर्डीमधल्या लोकांना जिथं जायचो त्यांना फक्त सरांचं नाव जर सांगितलं तरी लोक म्हणायचे, नाही अरे अशा माणसासोबत तू का इथं त्या कार्यात काम करतोय, तू जिथं तुला काही गरजच नाही तुला. आणि मी 2 वर्षापर्यंत काम केलं, ते एकाच कार्यात काम केलं, मी कुठं काम केलंच नाही दुसरीकडं. आणि जेव्हा इथून जायचं टाईम आला तेव्हा मी डायरेक्ट घराकडे गेलो. मी शिर्डीमध्ये दुसरीकडे कोणाकडे काम बी नाही केलं इथं. म्हणून सरांचे खरंच खूप खूप आभार सर, खरंच धन्यवाद तुमचे. तर मित्रांनो, आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये आपले जे माझे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळे आभार व्यक्त करण्याचे फक्त आणि फक्त आपल्या सर्वांचे एकमेव साईबाबा आहेत. आणि साईबाबांच्या पुण्याने, साईबाबांच्या आशीर्वादांनी आणि साईनाथ महाराजांच्या कृपेने हे सगळं जे काही आहे, सगळी शिर्डी, आपण सगळे जेवढे लोक शिर्डीला येतात जातात, ते बाबांच्या आशीर्वादाने, दुसरं कोण नाही. पण सगळे देव, सगळे जेवढे काही आहे, सगळ्या गोष्टींना पाठिंबेशी असतात. त्याच्यामुळे तू असं लोड घेऊ नको, नक्कीच खूप पुढे जाशील. धन्यवाद, खरंच धन्यवाद सर, खरंच धन्यवाद.